आजची ही मिसळ पुढील हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार देणारे ग्लॅडस नेतृत्व आणि शिरू गावरे यांच्या आत्म्यासाठी, कुटुंबातील मृत बालकांसाठी ऋषीबाई व अंतोन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी, फ्रान्सिस लोपिस मनवेल मेनेजेस मामाकडील आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी मिसळ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रभू येशूचं शरीर आणि रक्त या परमपवित्र भाकरीच्या स्वरूपात स्वीकारत असतो. आज या सोहळ्याच्या दिनी आपण या प्रार्थनेत सहभागी होत असताना आपल्याकडून जेव्हा जेव्हा आपण हे पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारतो त्या वेळेला आपल्याकडून त्याची योग्य ती तयारी व्हावी आणि योग्य तो सन्मान आदर राखला जावा म्हणून या दिवसामध्ये प्रार्थना करतो. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागतो. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला बहिणीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने वाहिले मी पार पाडली आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध. सर्व देव प्रसन्न या. सर्व समाधा परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सर्वकालीन जीवनाकडे देवो. Amen.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या यातनेची व मृत्यूची स्मृती म्हणून हे ख्रिस्त शरीर साक्रामेंट तू आम्हाला दिलेले आहेस. तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या साक्रामेंटाची आम्ही मनपूर्वक उपासना करीत आहोत. या उपासनेमुळे तू आम्हासाठी मिळविलेल्या तारणाचा अनुभव आम्हाला येतो. तू पिता आणि पवित्र आत्मा यांच्याबरोबर एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. उत्पत्ती ह्या पुस्तकात घेतलेले वाचन. शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर आणि द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला आशीर्वाद दिला. आकाशाचा आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देतो. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामने त्याला सर्वांचा 10वा भाग दिला. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे आहेस. प्रतिसाद. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. परमेश्वर तुझा राजदंड सियोनेत पुढे दे. तो म्हणतो, तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने तुझे होतात. पवित्र आणि मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या धनिवरासारखे आहे. प्रतिसाद. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. प्रतिसाद. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस. पौलाची कोरिंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती ओढली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी आहे. मग माझ्या सांगत हे करा. मग भोजन झाल्यावर त्यांनी त्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची येईपर्यंत घोषणा करता. प्रभूचा शब्द. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशूने लोकसमुदायाचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करीत होता. दिवस उतरू लागला तेव्हा 12 प्रेषित जवळ येऊन येशूला म्हणाले, लोकसमुदायाला निरोप द्या म्हणजे ते भोवतालच्या गावात आणि शेतकऱ्यात उतरतील आणि खाण्याची सोय करतील, कारण आपण येथे रानात त्या ठिकाणी आहोत. पण येशू त्यांना म्हणाला, तुम्हीच त्यांना खायला द्या. ते म्हणाले, आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर 5 भाकरी आणि 2 मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही, कारण ते सुमारे 5,000 पुरुष होते. तेव्हा येशूने आपल्या शिष्याला सांगितले, सुमारे 50-50 जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा. त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा येशूने त्या 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे तुकडे करून लोकसमुदायाला वाढण्यासाठी शिष्यांकडे गेले. तेव्हा सर्वजण जेवण तृप्त झाले आणि उरलेले 12 टोपल्या आणि तुकडे त्यांनी उचलून घेतले. प्रभूचे शुभ वर्तमान. वसईतील एक 65 वर्षीय बाई आजारी होती. विविध उपचार तिच्या ठिकाणी चालू होते. खूप तेज झाल्या, पण तिच्या उपचाराचं काय, आजाराचं निदान समजत नव्हतं. शेवटी एका हॉस्पिटलमध्ये समजलं की तिच्या पोटामध्ये शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे आणि त्या बाईला डॉक्टर विसुखाकडे ॲडमिट करण्यात आलं. शस्त्रक्रिया 4 ते 5 तास चालणार होती आणि रक्ताची गरज होती. आणि डॉक्टरांनी सांगितलं की मी इथे माझं काम करत आहे, तुम्ही जाऊन 4 ते 5 बाटल्या रक्ताची व्यवस्था करा. कुटुंबीय केली. नक्की KM हॉस्पिटलपर्यंत गेले. त्यांनी रक्त गोळा केलं, रक्त आणलं. 5-6 तास हॉस्पिटल ऑपरेशन चाललं. ऑपरेशन यशस्वी झालं. ऑपरेशन करून ती बाई बाहेर आली आणि व्यवस्थित झाली. त्यानंतर त्या बाईने काढलेले उद्गार, रक्त कोणत्या व्यक्तीचं होतं, बाईचं होतं की पुरुषाचं होतं, कोणत्या धर्माचा तो माणूस होता, कोणत्या पंथाचा होता, कोणत्या जातीचा होता, कोणत्या ठिकाणचा होता, त्या व्यक्तीचं ते मला माहिती नाही. पण त्या रक्ताने मात्र आज मी 90 वर्षाची आहे आणि अजून जिवंत आहे. ती बाई 65व्या वर्षी तिचं ऑपरेशन झालं. आज 90व्या वर्षी ती कोणी दिलेल्या रक्तदानावर ती जिवंत आहे. आज प्रभू येशूच्या शरीर आणि रक्ताचा आपण सोहळा साजरा करीत आहोत. प्रभू येशूने आपल्यासाठी सांडलेलं रक्त 2020 वर्ष अगोदर त्या रक्ताच्या सांडलेल्या रक्ताच्या वेळेलाच त्याने सांगितलं होतं की माझ्या स्मरणार्थ हे करा. ज्या ज्या वेळेला तुम्ही माझा देह खाता आणि माझं रक्त देता त्या वेळेला तुमचे आध्यात्मिक पोषण होत असते. आणि म्हणून आपण पवित्र प्रत्येक दिवसाच्या वेळेने या परमपवित्र प्रार्थनेच्या स्वरूपात प्रभू येशूचं शरीर आणि रक्त सेवन करत असतो आणि ती आपली आध्यात्मिक पोषण करत असते. आज शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना आपल्या 3 वाचनं आपल्याला याविषयी संदर्भ देत आहेत. आपलं पहिलं वाचन उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की शालेमचा राजा हा मालकीचा देख हा फक्त राजा नव्हता, तर तो याजक देखील होता. त्यांनी वेदीवर भाकर आणि द्राक्षरस अर्पण केल्याचा संदर्भ आपल्याला पहिल्या वाचनात मिळत आहे. स्तोत्र देखील आपल्याला ते सांगत आहे. मालकीच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस. आणि आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी असं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं, आपल्या जीवनाचं समर्पण केलं, बलिदान केलं आणि आपल्यासाठी हा संपूर्ण त्याच्या शरीर आणि रक्ताचा ठेवा ठेवलेला. ज्याच्या वेळेला आपण हे भाकर सेवन करतो, विसाला येतो, ख्रिस्त शरीर घेतो, त्यामध्ये आपली पूर्ण श्रद्धा असते की प्रभू येशू जिवंत या भाकरीमध्ये उपस्थित आहे. रिअल प्रेझेन्स ऑफ गॉड हे हा विश्वास आहे. आणि म्हणून जणू काही तो एक चमत्कारच आहे. आपल्या असंख्य भाविक कोणीतरी सांगितले की इथे काही चमत्कार झाला, इथे काही चमत्कार झाला. चमत्कारासाठी फिरत असतात आणि पण खरा चमत्कार हा विसाच्या वेळेला, प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आपण विसाला उपस्थित राहतो त्या त्या वेळेला एक चमत्कार होतो. काही वेळेला त्याची आपल्याला जाणीव नसते. चमत्कार होता तर येथे भाकरीचं रूपांतर येशूच्या शरीरामध्ये होते आणि द्राक्षरसाचं रूपांतर प्रभू येशूच्या रक्तामध्ये होते. विसाच्या वेळेला, तत्वपालनाच्या प्रार्थनेच्या वेळेला. हा सर्वोच्च जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे आणि तो आपल्या श्रद्धेच्या, आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्ताचं सेवन करत असतो.
आज आपल्या पॅरिसमध्ये नोव्हेंबरमध्ये 32 मुलं मुली ख्रिस्त शरीर साखरानंतर स्वीकारणार आहे. प्रभू येशूला आपल्या हृदयात पहिल्यांदा स्वीकारला आहे. आणि हे डायरेक्ट आपण त्या मुलाला देत नाही, त्या मुलांची तयारी केली जाते. आता तुम्ही म्हणाल की त्या 8 वर्षाच्या मुलाची काय तयारी करायची, परंतु त्या 8 वर्षाच्या मुलाला तिथं समजावून दिलं जाते. प्रार्थना पाठ करत असताना त्याला काय नेमकं हे बाळ स्वीकारणार आहे. हे ख्रिस्त शरीर म्हणजे साधं दुकानातलं चॉकलेट नाही किंवा बाहेरचं दुसरं कोणतं खाणं नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्वीकारत आहे. आणि त्या मुलाची योग्य ती तयारी व्हावी म्हणून 1 वर्षाचा कालावधी असतो, त्यामध्ये त्याची श्रद्धा बांधणी केली जाते, त्याला ते सगळी तयारी केली जाते आणि मगच ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी त्या 8 वर्षाच्या मुलाला पात्र केलं जाते. मात्र दुर्दैवाने ते ह्या प्रथम ख्रिस्त शरीर सोहळ्याकडे आपण साक्रामेंट न बघता, आपण सेलिब्रेशन हे सोहळा विधी न बघता तर त्या पद्धतीने आपण बघतो आणि खरं त्याच्यातला मर्म किंवा खरा अर्थ याचा आपल्याला विस्मरण पडतो. आजही दुर्दैवाने किंवा सुदैवाने आपल्याकडे ज्यांची मुलांचे फर्स्ट कमिलियन नोव्हेंबरमध्ये आहे त्यांनी 1 वर्ष अगोदरच घराला रंगरंगोटी सुरू केलेली आहे, पेंटिंग सुरू केलेलं आहे, इंटिरियरचं काम चालू केलेलं आहे, काही रिपेअरचं काम चालू केलेलं आहे. आमचे नातेवाईक आले, आमचे पै पाहुणे येतील त्यांच्यासाठी. पण ज्या अंतःकरणात प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्या बाळाची तयारी किती झालेली आहे, त्या बाळाला योग्य समजलेलं आहे का, तुमच्या स्वतःच्या अंतःकरणाची तयारी किती झालेली आहे. आपण त्यापेक्षा बाह्य गोष्टीवर कितीतरी अगोदरपासूनच भर देतो आणि खरं जे ख्रिस्त शरीर आहे ते का आपण स्वीकारत आहोत, कशासाठी स्वीकारत आहोत याचं मात्र आपल्याला विस्मरण पडते. त्यावर आपण भर दिला पाहिजे. का पॅरिसमध्ये असताना घडलेलं सत्य घडलं. त्या पॅरिसमध्ये एक वयोवृद्ध ग्रहस्थ माजी सरपंच होते, मरण पावले आणि त्यांचा समाजात चांगली उद्भवस होती आणि त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीला एक अनेक असंख्य अख्रिस्ती लोक आले. आणि म्हणून एक तरुण मुलगा कमिलीच्या वेळेला फादरांना आम्हाला येऊन कानाला सांगतो, फादर आपण एक अनाऊन्समेंट करा, तुम्ही कमिलीच्या अगोदर अनाऊन्समेंट करताना की किती तो मुलगा लक्ष होता. म्हटलं काय अनाऊन्समेंट तुम्ही करताना ते कमिलियन डिस्कशन फक्त बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती भाविकांसाठी. म्हटलं ठीक आहे, आम्ही ती अनाऊन्समेंट केली की ख्रिस्त शरीर बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती भाविकांसाठी आहे, बाकीच्याने आपल्या जागेवर बसून नाही. पण नंतर दिवसानंतर मी त्या मुलाला सांगितलं की अनाऊन्समेंट जशी त्या लोकांसाठी होती तशी ही अनाऊन्समेंट तुझ्यासाठी पण आहे. तर अनेक वेळेला तू दिसायला येतो आणि झाडाखाली बसतो आणि तू मोबाईलवरच खेळत असतो. ही खरं तर आपण अन्य धर्मीयांना ख्रिस्त शरीर का देत नाही, तर ते पापी आहे किंवा अनितिमान आहे म्हणून देत नाही, तर त्यांची योग्य ती तयारी झालेली आहे. खरं तर ख्रिस्त शरीर म्हणजे काय हे त्यांना जर समजलं, त्यांची मनाची तयारी झाली असेल, त्यांचं बाप्तिस्मा झाला असेल तर त्यालाच काहीच हरकत नाही. पण त्यांना त्याचं जाणीवच नाही की नेमकं काय आहे, त्यांची तयारी झाली नाही, तर आपण त्यांना ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे हा जो मुलगा होता तो देखील दिसायला आल्यानंतर बाहेर बसतो, संपूर्ण दिवसाच्या वेळेला गप्पा करत असतो, मोबाईलवर खेळत असतो, म्हणजे त्याची तयारीच झालेली नाही. आणि मग तयारी झाली नसेल तर ती सूचना त्याच्यासाठी पण आहे की ख्रिस्त शरीर हे फक्त ज्याची तयारी झालेली आहे, ज्यांनी योग्य तयारी केली त्याच्यासाठी. आणि ती तयारी करण्यासाठी तर संपूर्ण दिवसाच्या सुरुवातीपासून आपण ही सगळी विधी हे सिस्टमॅटिक ठेवलेली आहे. नाहीतर तुम्हाला रविवारी बोलवलं असतं सगळ्यांना आणि 10 मिनिटात कमिलियन देऊन पाठवलं असतं. पण दिवसाच्या सुरुवातीलाच प्रवेश होते, त्यानंतर आपण पश्चातापाची प्रार्थना घेतो. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ अथवा बंधू बहिणीजवळ मी विनंती करतो, कबूल करतो की कल्पनानी, शब्दांनी, कृत्यानी व हेही जी आपली पापं झालेली आहे, पण स्वर्गातील संतांना, भगिनीला, सगळ्यांना आपण सांगतो की आमच्या पापांची क्षमा करावी. मग पश्चाताप विधी झाल्यानंतर मग पहिलं वाचन, दुसरं वाचन, शुभवर्तमान, शास्त्र निरूपण, अर्पणगीत आणि असं करत करत जेव्हा ही सगळी हा विधी म्हणजे जणू काही आपण मनाची तयारी करतो. का तयारी? तर कळसाचा भाग कल्मिनेशन म्हणजेच ख्रिस्त शरीर घ्यायचं आहे आणि त्या सगळ्यासाठी ही जणू काही आपली तयारी होती. आणि ती तयारी झाल्यानंतर देखील शेवटी एक आपण म्हणतो तू माझ्या छताखाली यावास इतकी माझी योजना आहे. हे म्हणतो तू एक शब्द बोल म्हणजे मी बरा होतो. आणि त्यानंतरच मग आपण ख्रिस्त शरीर घेण्यासाठी आपली तयारी होती, आपण पात्र ठरतो. ही सगळी
सगळी तयारी खरंच आपली झालेली आहे का? आज प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना दोन गोष्टीवर आपण चिंतन करू की हे परम पवित्र प्रार्थनेच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रिअल प्रेझेन्स असलेलं हे ख्रिस्त शरीर स्वीकारत असताना मी कशा पद्धतीने तयारी करत आहे, माझी खरंच तयारी झालेली आहे का? मी माझ्या जीवनात त्या ख्रिस्त शरीराचा आदर आणि सन्मान कसा करतो? आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा आपण श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपल्या विनंत्या आपण प्रभूच्या घेऊया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना आपले बाळकीय कार्य प्रभावीपणे करण्यास ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताकडून विशेष कृपा व चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागातील तसेच दारिद्र्य रेषेतील गरीब जनतेच्या अन्न व इतर गरजा पुरविण्याच्या कामात विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्त शरीर व रक्ताची नेहमी आराधना करून ख्रिस्त बलिदानात सहभागी होऊन ख्रिस्त शरीराचे आदराने व भक्तीने सेवन करून आपण सशक्त बनावे. ख्रिस्ताशी एकरूप होऊन आपले जीवन कृपा संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्त शरीर साक्रामेंटाची स्थापना करून त्याचे कार्य पुढे चालविण्यासाठी प्रभू येशूने आपल्याला याचकांची देणगी दिली. हेच कार्य अखंडितपणे पुढे नेण्यासाठी अनेक युवक युवतींना ख्रिस्त शरीराद्वारे प्रेरणा मिळाली म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मकामातील सर्व बल विशेष करून जे आचारी आहेत अशावर प्रभूचा वरदहस्त असावा. विमान आपल्याला मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना हवी असलेली मदत मिळावी. आपल्याला चांगले हवामान मिळावे. जगात सर्वत्र विशेष करून युद्धग्रस्त देशात शांती नांदावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोड्या वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर तिथे आपल्या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेने दोन्हीवर तुझ्या प्रेमाने करून काढवा आम्हाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
प्रार्थना करा. हे प्रभू, ऐक्याचे व शांतीचे प्रतीक म्हणून भक्तगत राक्षस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त सभेला ऐक्याचे व शांतीचे वरदान मिळो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. कारण शेवटच्या भोजन प्रसंगी आपल्या शिष्याबरोबर मेजावर बसला असताना त्याने निष्कलंक कोंबड म्हणून स्वतःचा तुला बळी म्हणून अर्पण केला. हा बळी तुला पूर्णपणे गौरविणारा व तुला स्वीकार्य असावा. जगाच्या अंतापर्यंत तुझी तारणदायी शक्ती आम्हाला मिळत राहावी म्हणून त्याच्या यातनेची स्तुती त्याने आम्हासाठी ठेवली आहे. या महान ख्रिस्त शरीर साखरण्याद्वारे तू तुझ्या लोकांचे पोषण करतोस. सर्व मानवी कुटुंबाने एकाच श्रद्धेच्या मार्गावर बंधुभावनेने चालावे म्हणून तू त्यांना उत्पादने करतोस. तुझ्या देशावर आमचे पोषण व्हावे आणि पुनरुत्थित ख्रिस्तासाठी आमचे जीवन बनावे म्हणून आम्ही या ख्रिस्त शरीर साखरामुक्ताकडे येत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील दूतगणांबरोबर सारी पृथ्वी तुझ्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या निरंतर गुणगानात सामील होतो. आम्ही तुझा या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने गौरव म्हणतो. आमच्यासाठी आमच्या शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 9 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली. आधार म्हणून ती मोठी आपल्या शिष्यांना दिली आहे. तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना निदान केले. तुम्ही सर्वजण हा घ्या वयामध्ये घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा त्याला नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे भाऊ, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत
ख्रिस्त सदैला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करा. जे आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे प्रेषित आणि युगानी युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थन दिले आहे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवणे प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या जसे ते प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवसे आणि या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास की तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा आम्हाला. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा आम्हाला. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा आम्हाला शांती. हे पहा, परमेश्वराचे कोकण जगाची पापे करणारे हे परमेश्वराचे कोकण पहा. त्याच्या घोषणाच बोलावलेले आपण धन्य. प्रभू तू माझ्या जगाखाली यावेस की माझी परंतु एक शब्द मात्र बोल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या ईश्वरी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो याची खूण म्हणून ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला तुझे शरीर आणि रक्त हे सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या ईश्वरी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळवून दे. तू सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. जून 2025 प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा. आजची उपासना विठाडे गाव परिवाराने सादर केली. त्याला धन्यवाद. पुढील रविवारची उपासना अक्कलघाट गाव परिवाराची असेल. आज संध्याकाळी ठीक 4:30 वाजता प्रथम ख्रिस्त शरीर साकारण्यात स्वीकारणाऱ्या मुलांच्या पालकांची सभा होईल. त्यानंतर 5:30 वाजता यावर्षी दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची संयुक्त सभा होईल. येत्या शुक्रवार 27 तारखेला प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण आहे. त्या निमित्ताने त्याच्या 3 दिवस अगोदर म्हणजे 24, 25, 26 या 3 दिवशी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सकाळी 7:20 त्रिदिन भक्ती आयोजित केलेली आहे. या त्रिदिन भक्तीवर सकाळच्या 7:20 विशेष प्रबोधन केलं. प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण 27 तारखेला सणाची दिवसा संध्याकाळी 5 वाजता होईल. येशू हृदय संघाचे नवीन सभासद जे होऊ इच्छितात त्यांनी आपल्या गावातील प्रमोटरशी संपर्क साधावा. जीवन ज्योतीतर्फे धर्म शिक्षकांसाठी, संडे स्कूलच्या शिक्षकांसाठी एक मेळावा रविवार दिनांक 29 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता रविनी चर्च येथे संपन्न होत आहे. बिशप थॉमस डिसूजा या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे. प्रिय बंधू-भगिनींनो, पावसाचे दिवस आहेत आणि आपलं जो चॅपल आहे ते चॅपलच्या भिंतीतून पाणी पाजते आणि ते जे इलेक्ट्रिकचं स्विच बोर्ड आहे बटनाचं तिथपर्यंत आलेलं आहे आणि त्या बटनाला करंट येतो. त्याची आम्ही पाहणी केलेली. तर त्यामुळे पुढचे काही दिवस आपलं चॅपल बंद राहील याची भागीदारी नोंदवली आहे. मागच्या वेळेला जाहीर केल्याप्रमाणे आपल्या चर्च परिसरातील मेंटेनन्स देखभाल करण्यासाठी एक मेंटेनन्स कमिटी आपण बनवत आहोत. त्यासाठी 3-4 लोकांची नावं आलेली आहेत. अजूनही कोणाला नाव देण्याची इच्छा असल्यास त्यांनी धर्मगुरूंशी संपर्क साधावा. बुधवार दिनांक 25 जून रोजीचे कलेक्शन हे संत पीटर आणि संत पॉलच्या सणाच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे पोप महाशयांच्या मिशन कार्यासाठी हे रोम येथे पाठवले जाते. कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी. 24 जूनला ख्रिस्त सभा संत जॉन बॅप्टिस्ट याचा सण साजरा करत आहे. मागील रविवारचे दान 25,600 झाले. बुधवारचे दान 7,030 झाले. आपल्या अवधानाबद्दल धन्यवाद. प्रिय बंधू-भगिनींनो, आपली देवळाची रचना अशी आहे की मुख्य चर्च आणि एक्सटेन्शन आणि आपल्याचकडे नाही. तुम्ही सांगोला जाल, नवीनला जाल, पापडीला जाल, तिथे एक मुख्य चर्च आहे आणि जेव्हा लोकांची संख्या वाढली तर दोन्ही बाजूला मग एक्सटेन्शन केली आहे आणि एक्सटेन्शन नंतर झालेली आहे. आपल्याकडे सुद्धा हे मुख्य चर्च आहे आणि हे एक्सटेन्शन आहे. एक्सटेन्शन हॉल भाविकांना अपेक्षा आहे की जेव्हा तुम्ही विसाला येतात तेव्हा मुख्य चर्चमध्ये बसावं अशी अपेक्षा आहे वेदीच्या समोर. पण मुख्य चर्च समजा फुल झालं, पॅक झालं तर मग एक्सटेन्शनचा वापर करू शकतो किंवा वरची बाल्कनी आहे त्याचा वापर करू शकतो किंवा बाहेर उभे राहू शकतो, बसू शकतात. परंतु मुख्य चर्चमध्ये बरीचशी जागा रिकामी आहे आणि अशा वेळेला एक्सटेन्शनचा किंवा वरचा किंवा बाहेर बसणे हे संयुक्तिक चित्र दिसत नाही. तुमच्यापैकी बरेच जण टीचर्स आहेत. तुमच्या शाळेमध्ये जे टीचर्स आहेत, विद्यार्थी आहेत, तुम्ही शिकवत असताना जर सगळे विद्यार्थी मागे जाऊन बसले आणि पुढचे बाकात जर रिकामे राहिले तर तुम्हाला शिकवण्यासाठी काय वाटेल? शिक्षकाने जर नजरेसमोर ते चित्र आणलं. आपल्याकडे देखील जर समोरची जागा रिकामी राहत असेल आणि मग आपण एक्सटेन्शन इथे तिथे बसत असू तर ते चित्र योग्य दिसत नाही. एक्सटेन्शनचा वापर करावा, पण कधी जर मधला चर्च, मुख्य चर्च पूर्ण भरलेला असेल तरच एक्सटेन्शनचा वापर करावा. आशीर्वादासाठी उभे असेल. प्रभू तुम्हाबरोबर असो.
सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. सात ते सात समाप्त झाली आहे.